ओम नमः शिवाय. नमस्कार. स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या यूट्यूब चॅनलमध्ये. सनातन परंपरेमध्ये भगवान शिवाची अनेक प्रकारे पूजा केली जाते. त्यामध्ये कोणी त्यांच्या मूर्तीची पूजा करतं तर कोणी शिवलिंगाची पूजा करतं. शिवलिंगामध्येही अनेक प्रकार आहेत, जसे पंचधातूचे शिवलिंग, तांब्याचे, पितळाचे शिवलिंग, स्फटिकाचे शिवलिंग, दगडाचे शिवलिंग, पारद शिवलिंग असे अनेक प्रकार आहे. परंतु त्यामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीपासून बनवलेले जे शिवलिंग असते तर त्याची पूजा केल्याचे फळ हे वेगळेच असते आणि त्याचे महत्त्वही. पार्थिव शिवलिंगाची पूजा ही अत्यंत शुभ मानली जाते. भगवान शिवाकडून इच्छित वरदान मिळावे यासाठी पार्थिव शिवलिंगाची पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार पार्थिव शिवलिंगाच्या पूजेची सुरुवात ही प्रभू श्रीराम यांच्या काळापासून झाली असे मानतात. लंकेचा राजा रावण याच्याशी युद्ध करण्यापूर्वी प्रभू श्रीराम यांनी समुद्र किनाऱ्यावर पार्थिव शिवलिंग स्थापित केले आणि त्यांची पूजा केली. तेच आजचे रामेश्वरम. वडिलांकडून अधिक शक्ती मिळावी म्हणून शनिदेवाने काशीमध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा केली. भगवान शंकराची आराधना करण्यासाठी सोमवार, प्रदोष, शिवरात्री, महाशिवरात्री, श्रावण महिना हे सर्व दिवस महत्त्वाचे मानले जातात आणि या दिवसांमध्ये जर आपण पार्थिव शिवलिंगाचा अभिषेक केला, त्यांची पूजा केली तर ते अनंत पटीने आपल्यासाठी फळदायी असते. हिंदू मान्यतेनुसार कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंगाची पूजा करणे खूपच शुभ आणि लाभदायक मानले आहे. पार्थिव शिवलिंगाची पूजा ही एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. त्यामुळे मनुष्याचे सर्व पाप दूर होतात. तो सर्व सुखांचा उपभोग घेतो आणि शेवटी मोक्ष प्राप्त करतो. पार्थिव शिवलिंगाचे पूजन केल्याने सर्व संकटे दूर होतात. धन, सुख, सौभाग्य आणि आरोग्याच्या मनोकामना पूर्ण होतात. अखंड लक्ष्मीचा वास राहतो. जो शिवभक्त पार्थिव शिवलिंगाची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये, म्हणजे मग ती स्त्री असो किंवा पुरुष, यांच्या जीवनामध्ये अकाली मृत्यूचे भय राहत नाही. पार्थिव शिवलिंगाची पूजा करताना शरीर आणि मन हे शुद्ध असावे. शिवलिंग हे नेहमी शुद्ध मातीचेच बनवावे. शिवलिंगाची पूजा करताना उत्तरेला किंवा पूर्वेला तोंड करून बसावे. तसेच पार्थिव शिवलिंग बनवताना या शिवलिंगाची उंची खूप नको. पूजा ही नेहमी पवित्र नदीच्या किनाऱ्यावर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी केली तर अधिकच फलदायी असते. आणि जर आपण त्या ठिकाणी करू शकत नसाल तर आपण त्या पवित्र ठिकाणाहून, म्हणजे पवित्र नदीच्या किनाऱ्यावरून किंवा तलावाजवळून आपण घरी माती आणून त्याची पूजा करू शकतो. आणि तेही शक्य न झाल्यास आपण जी झाडे लावलेली आहेत तर त्या झाडांच्या मुळाच्या जवळची माती किंवा आपल्या कुंडीतली झाडांची माती घेऊन आपण शिवलिंग बनवून पूजा करू शकतो. परंतु त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे तुळशीच्या कुंडीतली माती शिवलिंग बनवण्यासाठी वापरू नये. पार्थिव शिवलिंगची पूजा करताना आधी आपल्याला शिवलिंग बनवावे लागते. तर त्यामध्ये माती, शेण म्हणजे गाईचे शेण, गूळ, लोणी, भस्म हे सर्व एकत्रित करावे लागते. त्यानंतर आपण त्यामध्ये चंदनही मिश्रित करू शकतो. लक्षात ठेवावे की आपल्याला जी आपण माती आणलेली आहे शिवलिंग बनवण्यासाठी, ती माती आपल्याला ती कितीही पवित्र असली तरी पुन्हा आपल्याला घरी आणल्यानंतर तिला एकदा पवित्र करायची आहे. त्यासाठी आपल्याला थोडेसे दुधाचे थेंब मातीवर शिंपडायचे आहे किंवा आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात बेलपत्री थोडा वेळ ठेवायची आणि ते पाणी त्या मातीवर शिंपडायचे आणि मग आपल्याला ती माती पवित्र झाली की तिचे शिवलिंग बनवायचे असते. शिवलिंग बनवताना जे आपण वाटीमध्ये पाणी घेतलेले असते त्यामध्ये बेलपत्र टाकलेले असते, ते बेलपत्र आपण एका पाटावर किंवा एका ताटामध्ये खाली ठेवायचे आणि त्यावर शिवलिंग बनवायचे. आणि शिवलिंग बनवताना त्या मातीमध्ये तेच बेलपत्रीचे जे पाणी असते ते आपल्याला टाकायचे आहे आणि मग शिवलिंग बनवायचे. शिवलिंग निर्माण झाल्यानंतर आपण पूजेला बसताना सर्व साहित्य सामग्री आपल्याजवळ असावी आणि ज्याप्रमाणे आपण घरातल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगाची किंवा मंदिरात जाऊन जी शंकराची पूजा करतो त्याचप्रमाणे या पार्थिव शिवलिंगाचीही पूजा करावी. शिवलिंगाची पूजा करताना सफेद रंगाची फुले, तसेच कण्हेरचे फूल, गोकर्णाची फुले, चंदन, भस्म, अक्षता या आपल्याजवळ असाव्या. कमळाची फुले असतील तर अतिउत्तम, नाहीतर कमळगट्टा म्हणजे कमळाचे बी हे सुद्धा आपण पूजा केल्यानंतर शिवलिंगावर अर्पित करू शकतो. तसेच फळे किंवा घरी बनवलेला एक प्रसाद, नैवेद्य, तेही नसेल तर खडीसाखरही ठेवली तरी चालते. परंतु पूजा केल्यानंतर म्हणजे रुद्राभिषेक झाल्यानंतर आपण
चंदन अक्षता वगैरे लावून आणि त्यानंतर फुले वाहून सर्व झाल्यानंतर जेव्हा आपण आरती करू तर आरती केल्यानंतर आपल्याला लगेचच नैवेद्य दाखवायचा आहे, एवढे मात्र लक्षात ठेवावे. आपली पूजा झाल्यानंतर या शिवलिंगाचे जास्त वेळ घरात न ठेवता विसर्जनही करायचे आहे. विसर्जन करताना जे शिवलिंग आपण बनवले आहे त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये ते शिवलिंग विसर्जित करायचे आणि ते पाणी नंतर आपल्या घराभोवती जी काही पवित्र जागा असेल किंवा एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी आपल्याला ते पाणी सोडून यायचे आहे किंवा वाहून यायचे, जलाशयामध्ये ते पाणी वाहून यायचे आहे. किंवा आपण हे करू शकत नसाल तर सर्वात सोपं म्हणजे आपण जे काही झाडं लावलेले आहेत, तुळशीचं झाड सोडून इतर जी काही झाडे लावलेली आहेत त्यांच्या कुंडीमध्ये आपण ते पाणी सोडू शकतो आणि त्या शिवलिंगाचे विसर्जन करू शकतो. तर अशा पद्धतीने जर आपण शिवलिंगाची पार्थिव शिवलिंग निर्माण करून विधिवत पूजा केली तर नक्कीच 1000 पटीने आपल्याला फायदा होईल. पुन्हा एकदा सांगते की पार्थिव शिवलिंगाची पूजा करून स्त्री असो किंवा पुरुष जे वेळेला ही पूजा करतात त्यावेळेला ती पूजा त्यांच्या संपूर्ण घरासाठी असते आणि ही पूजा केल्यामुळे सुख समृद्धी नांदते, अखंड लक्ष्मी राहते, भगवान शिव आणि माता पार्वती यांची कृपा प्राप्त होते, गणपती बाप्पाचे आशीर्वाद राहतात आणि त्याचप्रमाणे अकाल मृत्यू हा टळतो, म्हणजे व्यक्तीला अकाल मृत्यूचे भय राहत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण पार्थिव शिवलिंग तयार करत असतो त्यावेळेला आपण भगवान शिवाच्या मंत्राचा जप करायचा असतो. नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय या मंत्रांचा जप करत करत आपल्याला पार्थिव शिवलिंग तयार करायचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. धन्यवाद.